आता सर्वात इंटरेस्टिंग आणि महत्वाची गोष्ट काय आहे की कलम 48 जो आहे महाराष्ट्र सावकारकी अधिनियम, या कायद्यामध्ये काय सांगितलेलं आहे की सावकारी व्यक्तींकडून, मग ते फायनान्सवाले असतील अथवा ते खाजगी सावकार असतील, कोणी असतील, जर अशा प्रकारचे काही गुन्हे घडले, म्हणजे कोणते उपद्रव देणे किंवा लायसन्स शिवाय सावकारकी करणे किंवा चक्रवाढ व्याज घेणे किंवा मुद्दलापेक्षा दुप्पट व्याज घेणे किंवा जे ठरवून दिलेलं आहे त्याप्रमाणे शासकीय नियमाप्रमाणे जे ठरवून व्याजदर दिलेला आहे त्यापेक्षा जास्तीचं व्याज घेणे, अशा प्रकारचे गुन्हे जर घडले असतील तर कलम 48 सांगितलेलं आहे महाराष्ट्र सावकारकी अधिनियमामध्ये. कलम 48 काय सांगतो की अशा प्रकारचे कुठलेही गुन्हे जर सावकार लोकांकडून, खाजगी लोकांकडून, फायनान्सवाल्याकडून जर घडलेले असतील तर हे सर्व गुन्हे हे दखलपात्र स्वरूपाचे आहेत. आता दखलपात्र स्वरूपाचं म्हणजे काय की आपल्याला एक कंप्लेंट पुरेशी असते. आपल्याला तर कायद्याप्रमाणे माहिती आहे की कुठलाही गुन्हा नोंद करण्यासाठी तक्रार ही पुरेशी असते, पुराव्यांची गरज नसते. तुमच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यासाठी पुरावे हे नंतर तपासले जातात आहे का नाही, पण सर्वप्रथम गुन्हा नोंद करण्यासाठी तुमची रिटर्न तोंडी जे काय असेल ती कंप्लेंट ही पुरेशी असते. तर मित्रांनो, हे सांगण्याचा उद्देश काय आहे की महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 मध्ये फौजदारी पात्र स्वरूपाची देखील जबाबदारी निश्चित केलेली आहे. केवळ महाराष्ट्र सावकारी अधिनियमाखाली सावकारी निबंधक, सावकारी उपनिबंधक यांच्याकडेच फक्त कारवाई केली जाते का, तर हा गैरसमज काढून टाका. कलम 31, 39, 45, 42, 41 याप्रमाणे जर गुन्हा घडला असेल तर पोलिसांना ताबडतोब गुन्हा नोंद करून घ्यावा लागेल, कारण हे सर्व गुन्हे हे दखलपात्र आहेत, कॉग्निजेबल आहेत. आता मुळात प्रश्न हा आहे की बेकायदेशीर सावकारकीचा.